चला, कुठून बाकी आहे तुमच्या बॅचला? क्वेश्चन नंबर किती? 5. ओके, जाधव वाचा, आज तुम्ही वाचायला येत आहे. क्वेश्चन नंबर 5. x square minus 4x plus k plus 3 into 0 या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे तर k ची किंमत. बरोबर. तिथे काहीतरी लाईन दिलेली आहे आपल्याला, मराठीत लाईन आहे, वर्ग समीकरणांच्या मुळाची बेरीज ही त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. इंग्लिश मध्ये लाईन आहे. काल दुपारचाच प्रश्न आहे सायली, म्हणजे मॅच होऊन जाईल दोन्ही मॅचेस. तिथे इंग्लिश मध्ये शब्द असा आलेला आहे, द सम ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन इज डबल देअर प्रॉडक्ट. लाईन सापडली का? मग आधी आपण ते वाक्य लिहून घेऊ. प्रश्नात दिलेलं जे वाक्य आहे ते आधी लिहून घेऊ. प्रश्नातलं वाक्य असं आहे, आधी इंग्लिश मध्ये पण लिहून देईल आणि मग मराठीत पण लिहून देईल दररोजच्याच सारखं. इंग्लिश मध्ये वाक्य असं आहे, सम ऑफ रूट्स इज इक्वल टू, डबल म्हटलंय, डबल देअर प्रॉडक्ट ऑफ रूट्स. बरोबर ना? डबल देअर प्रॉडक्ट ऑफ रूट्स. ज्यांचं मराठी आहे त्यांच्यासाठी वाक्य रचना अशी आहे, मुळांची बेरीज ही 2 गुणिले काय, मुळांचा गुणाकार अशी आहे. मुळांचा गुणाकार अशा पद्धतीने दिलेली आहे म्हणे, मुळांचा गुणाकार. मग मुळांची बेरीज म्हणजे किती रे? अल्फा प्लस बीटा बरोबर 2 गुणिले काय, अल्फा बीटा. बरोबर ना? मग आता काल आपण सूत्र पाहिलंय अल्फा प्लस बीटाचं. अल्फा प्लस बीटाचं सूत्र काय? मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय अल्फा बीटाचं सूत्र काय? सी अपॉन ए. इकडचा एकट इकडचा एकट, आणि म्हणून मायनस बी बरोबर 2c. हे झालं पहिलं समीकरण. याच्यात काही शंका? नक्की नाही. आता आपल्याला इक्वेशन दिलंय. काय इक्वेशन आहे? द इक्वेशन इज मराठीत समीकरण पुढील प्रमाणे आहे. समीकरण पुढील प्रमाणे आहे. ज्यांचं इंग्लिश आहे त्यांनी इंग्लिश मध्येच लिहा, मराठीवाल्यांनी मराठीतलीच वाक्यरचना लिहा. काय समीकरण दिलंय जाधव? एक्स स्क्वेअर प्लस वजा आहे एक्स स्क्वेअर मायनस 4kx अधिक 3 बरोबर 0. लक्षात घ्या, शेवटची संख्या ही कॉन्स्टंट असते, मधली संख्या ही x असते आणि पहिली संख्या ही x चा स्क्वेअर असते. बरोबर ना? खरे म्हणजे ही पहिली संख्या x चा स्क्वेअर आहे, ही दुसरी संख्या x आहे, म्हणजे ही संपूर्ण तिसरी संख्या येईल का? हो का नाही? पहिली संख्या x चा स्क्वेअर असते, दुसरी संख्या x असते आणि तिसरी संख्या कॉन्स्टंट असते. मग पहिली संख्या x स्क्वेअर ही झाली पहिली संख्या, दुसरी संख्या नुसती x आणि तिसरी संख्या कोण झाली? कॉन्स्टंट. मग देअरफॉर याचा अर्थ काय निघेल? याचा अर्थ असा निघेल का, देअरफॉर a बरोबर 1, b बरोबर -4k आणि c बरोबर किती आला? k प्लस 3. हो का नाही? आता या ज्या किमती आलेल्या आहेत आपल्याला, या आपण समीकरण 1 मध्ये टाकू. या किमती कशात टाकायच्या आहेत? इन इक्वेशन 1. मग इकडे लाईन काय टाकाल तुम्ही? ही लाईन मी आज लिहून देणार नाहीये, तुम्ही सांगणार आहेत मला काय लाईन टाकायची इकडे. सांगा जाधव, मी काय सांगितलं मराठीत आता? ह्या किमती समीकरण 1 मध्ये टाकू. हे वाक्य काय लिहिशील? बरोबर, हेच वाक्य लिहायचंय. मी अनेक दिवसांपासून हेच शिकवतोय तुम्हाला की आपण मनातल्या मनात जे विचार करतोय तेच वाक्य फक्त परीक्षेला लिहून काढायचे असतात. तुमची जी अडचण आहे ना, तर मला उत्तरच लिहिता येत नाही, तर उत्तर लिहिणं म्हणजे वेगळं काही नसतं, तुमच्या मनात आलेले विचार तिथे मांडायचे असतात. आणि हाच सेम पॉइंट स्वमताच्या बाबत पण आहे, हे लक्षात ठेवाल. तुमच्या मनातले विचार तिथे मांडायचे असतात. इंग्लिश मध्ये काय सांगाल वाक्य? सांगा नागपुरे. Put these value in equation 1. Put these value in equation 1. ह्या किमती समीकरण 1 मध्ये टाकू. Put these value in equation 1. मग आता इक्वेशन 1 काय होतं आपलं? -b is equal to 2c. Therefore minus
बी च्या जागी बी ची किंमत, सी च्या जागी सी ची किंमत, त्या जागी त्या किमती टाकून दिल्या. बी च्या जागी बी ची किंमत टाकली, सी च्या जागी सी ची किंमत टाकली. हे सोडवून काढू. बाहेर मायनसचं साईन आहे, आतला साईन चेंज होईल. मायनस मायनस काय होऊन जाईल, प्लस, इज इक्वल टू, बाहेर 2 आहे, आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. 2ने k ला गुणलं 2k, 2ने 3 ला गुणलं, उत्तर किती आलं 6. हा 2k प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल. थोडं डायरेक्ट लिहू का? 4k मधून 2k गेले, किती उरले? फक्त 2k उरतील का? 4k मधून 2k गेले, किती k उरले? 2k बरोबर 6. 2 मल्टिप्लाइड पलीकडे गेल्यावर डिवाइड होईल आणि म्हणून k बरोबर किती येईल? 3. उदाहरण कळालं? क्वेश्चन नंबर 6. वाचा राऊत, पुस्तक नाही वाचा बिरार. नीट बैस y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर 1 अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर 2 अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबच्या किमती काढा. काय समीकरण दिलंय मला सांग? y वर्ग वजा 2y y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0. बरोबर की नाही? मग आता मला a ची किंमत सांगा किती. देयरफॉर a बरोबर किती? 1, b बरोबर किती? -2. करेक्ट का? त्याच्यानंतर c बरोबर किती? -7. आपण काय केलं? a ची किंमत काढली, b ची किंमत काढली आणि अजून कोणाची किंमत काढली? c ची किंमत काढली. मग देयरफॉर आपल्याकडे सूत्र होतं अल्फा प्लस बीटा बरोबर -b/a. बरोबर ना? असंच सूत्र आहे ना आपलं, अल्फा प्लस बीटाचं बरोबर -b/a. आणि अल्फा बीटाचं काय सूत्र आहे? c/a. मग आता याच्यात त्या किमती टाकूयात आपण. मग देयरफॉर अल्फा प्लस बीटा बरोबर मायनस बी ची किंमत किती आहे? बी ची किंमत आहे -2, म्हणजे बी च्या जागी जाणार आहे -2 आणि सी च्या जागी किती येईल? सॉरी, b/a ना, a च्या जागी किती येईल? 1, म्हणजे इथे येईल -2/1. आणि इकडे किती येईल रे? अल्फा बीटा बरोबर सी ची किंमत किती आहे? -7, a ची किंमत किती आहे? 1. मित्र आणि मैत्रिणींनो, इकडे हा मायनस आहे, हा पण मायनस आहे. मायनस मायनस काय होऊन जाईल? प्लस. कोणाच्याही छेदामध्ये 1 असेल तर तो नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे मग याचा अर्थ असा मिळाला आपल्याला, देयरफॉर अल्फा प्लस बीटा बरोबर 2 आणि इकडे अल्फा बीटा बरोबर -7. छेदातला 1 नाही लिहिला तरी चालतो, म्हणून आपण तेवढा 1 काय केलाय? कट करून टाकलाय. ही कन्सेप्ट कळाली? काल मी तुम्हाला सुरुवातीला काही सूत्र लिहायला सांगितले होते त्या सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये. आपल्याला पहिलं इक्वेशन त्यांनी असं विचारलंय, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. काय सूत्र आहे? वहीमध्ये काल आहे तुमच्याकडे. मला वाटतं सूत्र असं आहे, अल्फा प्लस बीटा स्क्वेअर -2 अल्फा बीटा. बरोबर आहे का? पाहत बरं, काल लिहून घेतलंय आपण हे सूत्र. आहेत ना? मग बरोबर अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली आहे? 2 चा स्क्वेअर -2 अल्फा बीटा. अल्फा बीटाची किंमत किती आली आहे? -7. 2 चा स्क्वेअर 4. हा मायनस आहे, हा मायनस आहे, मायनस मायनस प्लस, म्हणजे याचं उत्तर किती येईल? 18 उत्तर येईल का? हो का नाही? कन्सेप्ट कळाली? पुढे नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. काय विचारलं? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. मग त्याचा काय फॉर्म्युला लिहून घेतलाय काल तुम्ही वहीमध्ये? ब्रॅकेट क्यूब 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. प्रयत्न कराल. चला एक स्टेप लिहून देतो, पण बाकीचा तो प्रयत्न कराल. अल्फा प्लस बीटाची प्राइस किती आहे? 2 चा क्यूब 3. अल्फा बीटाची किंमत किती आहे? अल्फा बीटाची -7 मल्टिप्लाइड बाय अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली? 2. सोडवूनच देतो, एवढं झालंच आहे. तर आता 2 चा क्यूब किती येईल? 8. हा मायनस आहे, हा मायनस आहे, मायनस मायनस, या तिघांचा गुणाकार करायचा. 7 त्रिक 21 दुने 42,
म्हणजे उत्तर किती आलं 50. काही शंका? करताय कंप्लीट? लिहून घ्या मग पुढे जाऊयात. चला लक्ष द्या, बोर्डवर लक्ष द्या. लास्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर किती आहे? 7. क्वेश्चन नंबर 7. कोण वाचतंय? वाचा. जाधव, मानसी जाधव वाचा. मानसी काय, तेजस्विनी जाधव वाचा. ऐकू आलं काही? नाही. The roots of each of the following quadratic equations are real and equal. Find k. तिकडे दिलंय द रूट्स आर रिअल अँड इक्वल म्हटलंय. मराठीत दिलंय खालील समीकरणांची मुळे समान आणि वास्तव संख्या आहेत. लाईन सापडली का? चला आधी तसं लिहून काढूयात आपण आधी इकडे लाईन लिहून काढू. प्रश्नात दिलेली रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल अँड इक्वल. मराठीत वाक्यरचना आलेली आहे समीकरणांची मुळे वास्तव व समान आहेत असं दिलेलं आहे आपल्याला. व समान आहेत. जरा वहीची पानं पलटवून पाहाल, काल लिहून दिलेलं आहे मी तुम्हाला. जर रूट्स ऑफ द इक्वेशन हे रिअल आणि इक्वल असतील तर मला वाटतं b² - 4ac बरोबर 0 असतो. हे काल लिहून घेतलंय आपण. b² - 4ac बरोबर किती असतो? 0. मग आता पहिलं इक्वेशन काय प्रश्नात दिलेलं तुम्हाला? 3y² plus ky plus 1 plus 12 is equal to 0. मी काय सांगितलं? जेव्हा प्रश्नामध्ये असं दिलेलं असेल की रूट्स आर रिअल अँड इक्वल तेव्हा या b² - 4ac ची व्हॅल्यू किती असते? 0. मग आता a ची व्हॅल्यू किती आहे? 3. b ची व्हॅल्यू किती आहे? k. आणि c ची व्हॅल्यू किती आहे? 12. therefore b² - 4ac is equal to 0. मग आता b ची प्राइस किती आहे? k चा स्क्वेअर 4. a ची प्राइस, c ची प्राइस is equal to 0. म्हणजे k चा स्क्वेअर मायनस या तिघांचा गुणाकार करा. 4 त्रिक 12, 12 12 144 बरोबर 0. हा मायनस आहे, तिकडे गेल्यावर प्लस होईल आणि म्हणून k² बरोबर 144. इकडे लिहावं लागेल आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. वहीमध्ये फुल फॉर्म मध्ये लिहायला विसरू नका. मराठीत लिहायचंय दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर आपल्याला k बरोबर किती मिळेल? k बरोबर आपल्याला मिळेल +-12. +-12 म्हणजे एक तर +12 किंवा -12. therefore k बरोबर 12 और k बरोबर -12. कन्सेप्ट कळाली का? नक्की. बरं, दुसरं इक्वेशन काय त्यातलं दिलेलं? दुसरं इक्वेशन kx in bracket x - 2 plus 6 is equal to 0. मला पहिल्यांदा सांगा हे दिलेलं इक्वेशन आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? आपल्या सामान्य रूपात आहे का? नाही. आपल्या सामान्य रूपात पहिली संख्या स्क्वेअर असते, दुसरी संख्या नुसता x असतो आणि तिसरी संख्या कॉन्स्टंट असते. 3 टर्म मध्ये असतं ना हे असं. मग हे सॉल्व्ह करून घेऊ आपण. बाहेरच्या संख्येने आतल्या संख्याला मल्टिप्लाय करून घेऊ. म्हणजे k ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर झाला kx² मायनस याने याला मल्टिप्लाय केलं तर आला 2kx + 6 तसाच इज इक्वल टू 0. ही स्टेप समजली का सगळ्यांना? कोणाकोणाला नाही कळाली ही स्टेप? काय केलं आपण? kx ने x ला मल्टिप्लाय केलं म्हणजे झाला kx². मग kx ने 2 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे उत्तर किती आलं? 2kx आणि 6 तसाच. therefore a ची प्राइस किती आहे? k. b ची प्राइस किती आहे? -2k
आणि सी ची प्राइस किती आहे 6. हे समजलंय का नक्की? नसेल तर विचारून घ्या आत्ताच. कन्सेप्ट कळाली आहे का? therefore b square minus 4ac is equal to 0. therefore b ची प्राइस किती आहे -2k चा स्क्वेअर, a ची प्राइस किती आहे k, c ची प्राइस किती आहे 6 is equal to 0. 2चा स्क्वेअर 4, k चा स्क्वेअर k स्क्वेअर मायनस 6 चोक 24 k is equal to 0. निरंजन ही स्टेप समजली का बाळा तुला? तुझं लक्ष नव्हतं आता, भलतीकडेच बघत होता तू. 2चा स्क्वेअर किती 4, k चा स्क्वेअर किती k स्क्वेअर, 4ने 6 ला गुणलं उत्तर किती आलं 24. आता कळालं का? आता निरंजन हा मायनस आहे, पलीकडे गेल्यावरती काय होईल प्लस होईल. therefore 4k चा स्क्वेअर इज इक्वल टू किती आले 24k. हो का नाही? k स्क्वेअर म्हणजे k किती वेळा, एकदा का दोनदा? दोनदा. मग इकडचा एक k कट, इकडचा एक k कट, हो का नाही? 4 मल्टिप्लाइड पलीकडे गेल्यावरती डिवाइड होतील. ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी सेपरेट करून लिहूया. 4 मल्टिप्लाइड बाय k मल्टिप्लाइड बाय k, हो का नाही? बरं 24 कशा तयार होतील? 4 सक 24, त्याला मल्टिप्लाइड बाय k. हा एक k कट, हा एक k कट, हा एक 4 कट, हा एक 4 कट. मग therefore k बरोबर किती उरले 6. कन्सेप्ट कळाली का? नक्की? काही डाऊट? परफेक्टली क्लिअर? चला कंप्लीट करा म्हणजे मग पुढच्या एक्सरसाइजला जाता येईल.